संत एकनाथ आणि त्यांचे सामाजिक व साहित्यिक योगदान यावरील हा एक संक्षिप्त आढावा आहे. 16व्या शतकातला तो काळ समाज पूर्णपणे भरकटलेला होता. अशावेळी महाराष्ट्राचे महान संत, कवी आणि समाजसुधारक संत एकनाथ यांनी आपल्या साहित्यातून आणि अगदी स्वतःच्या आचरणातून लोकांना एक नवी दिशा कशी दिली ते आज आपण थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी ज्ञानाची दारं सर्वसामान्यांसाठी अगदी खुली करून दिली. ते कसं? तर कठीण संस्कृतऐवजी त्यांनी आपल्या रोजच्या सोप्या आणि लाडक्या मराठी भाषेचा वापर केला. त्यांनी एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर आणि तब्बल 40,000 ओव्यांचं भावार्थ रामायण यांसारखे महान ग्रंथ रचले. आणि हो, आणखी एक जबरदस्त गोष्ट म्हणजे 250 वर्षांनंतर संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची मूळ आणि शुद्ध प्रत तयार करण्याचं अत्यंत मोलाचं कामही त्यांनीच केलं बरं का. दुसरी गोष्ट म्हणजे संगीतातून केलेलं समाजप्रबोधन. समाजातल्या अंधश्रद्धा, जातीयवाद आणि वाईट चालीरीतींवर थेट प्रहार करण्यासाठी त्यांनी भारूड, गवळणी आणि अभंग यांचा एकदम प्रभावी वापर केला. विशेषतः त्यांचं दादला हे भारूड तर तुम्हाला माहीत असेलच. एका वैतागलेल्या स्त्रीच्या रूपकातून त्यांनी समाजाच्या अज्ञानावर आणि अविवेकी वृत्तीवर अतिशय नर्मविनोदी पण एकदम अचूक बोट ठेवलंय. आणि शेवटी प्रपंच आणि परमार्थाची त्यांनी घातलेली अप्रतिम सांगड. म्हणजे बघा, संसारात राहूनही अध्यात्म कसं जगावं याचा त्यांनी समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला. ते फक्त उपदेश देऊन थांबले नाहीत, तर स्वतःच्या घरी श्राद्धाच्या जेवणाला हरिजनांना आणि दलितांना बोलावून त्यांनी समता आणि माणुसकी प्रत्यक्ष आचरणातून दाखवून दिली. थोडक्यात सांगायचे तर संत एकनाथांनी केवळ भक्तीचा सोपा मार्गच दाखवला नाही, तर आपल्या प्रगल्भ साहित्यातून आणि प्रत्यक्ष आचरणातून खऱ्या अर्थाने एका समतावादी समाजाचा पाया रचला.